गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. स्वामी भक्तांनो, कधी कधी काय होतं की खूप प्रयत्न करून देखील आपलं दुःख आणि आपली जी आपण स्वामींची सेवा आहे ती करून देखील आपल्याला काहीच अनुभव येत नाही. मन निराश होतं. मग काय, आपला विश्वास उडतो आणि वाटतं आता सगळं काही संपून गेलं आहे आणि अशातच आपला स्वामींवरचा विश्वास कमी होतो. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचे हे उत्तर ऐकले पाहिजे. आज मी तुम्हाला स्वामींची एक छोटीशी कथा थोडक्यात सांगणार आहे. अक्कलकोटच्या गावाच्या बाहेर श्रीरामाचे एक सुंदर मंदिर होते. त्या मंदिरात हिराबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती. ती श्रीरामाच्या अखंड उपासनेत अखंड दंग असायची. रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनाला देखील जायची. संतांच्या अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता. समर्थांच्या दासबोधाची ती नित्यसेवा आणि पारायणे करायची. देवळात जी काही कीर्तने प्रवचने होत होती तेवढी ती नेमाने ऐकायची. त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे. त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती. स्वामी कधी कधी लहर आली तर देवळात येऊन बसायचे. सेवेकरी मंडळीसुद्धा स्वामींबरोबर यायचे. स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप खूप आनंद व्हायचा. तिला वाटायचे की प्रभू श्रीरामच प्रत्यक्षात आले आहेत. श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घडवले होते. एक दिवस काय झाले तर काशीनाथ मसवडकर हे जे आहेत ते बाबा होते आणि बघा त्यांचं काय झालं की त्यांचा विषय निघाला स्वामींचा आणि सबनीस यांना प्रवचनानंतर म्हणाले गावातले लोक की स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत. हजारो लोक त्यांना मागे का लागले आहेत कळत नाहीये. श्रीदत्त अवतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. त्यांचे चमत्कार आणि लीला खोट्या आहेत. हरिबाईला हे काही बोलणे अजिबातच आवडले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, कारण नसताना तुम्ही समर्थांच्या चेष्टा करत आहात, याचा परिणाम चांगला होणार नाही. बाबा सबनीस आणि काशीनाथ मसवडकर ही जी मंडळी आहे तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली आणि तितक्यातच एक काळाभोर लांब सडक सर्प म्हणजे साप सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला. एकच कल्लोळ उडाला. काय करावे काहीच कळेना. मसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरांकडे नेले तर दवाखाना देखील बंद होता. कोणीतरी त्यांना सांगितले स्वामींकडे जा. मसवडकरांना लाज वाटू लागली. काही क्षणापूर्वीच त्यांनी स्वामींची चेष्टा केली होती, परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि मसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले. स्वामी म्हणाले, मसवडकर, आम्ही फारच वेरे लोक कशासाठी आमच्या मागे लागता तेच कळत नाही. परंतु तुमच्या पित्राचे काय जाते, तुमचे वारकरी पोशाख, कपाळावरचे टिळे आणि जे आहेत स्वामींचे हे बोलणे करून मसवडकर घाबरले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी क्षमा याचना केली आणि म्हणू लागले, स्वामी, आम्ही अनंत अपराध केले आहेत. त्याचे प्रायश्चित्त आम्ही नक्कीच करू आणि आम्हाला मिळाले देखील. स्वामी समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुकतेच पाहिले आणि ते उठून बसले आणि सर्व विष नष्ट झाले होते. त्या क्षणापासून ते दोघे स्वामी भक्त झाले. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते. त्या परमेश्वरी सत्तेविषयी तुम्ही कधी शंका घेऊ नका, कारण होत्याचे नव्हते करण्याची ताकद फक्त आणि फक्त त्या परमेश्वरामध्येच आहे. अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका घेऊन निर्माण होतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन किंवा शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की फक्त आणि फक्त नामस्मरणात तुम्ही तल्लीन व्हा आणि स्वामी ही आई आहे आणि स्वामी वेळ आल्यावर आपल्याला बरोबर सगळं काही देणार आहे.
फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींचे वचन लक्षात घ्या की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला हे सांगितले आहे, त्यामुळे विश्वास ठेवायचा आहे. त्या वचनाप्रमाणे स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत. फक्त आपला विश्वास कायम असू द्या. कोणावरही काहीही सांगितल्याने स्वामी आईचा विश्वास तुम्ही टाळू नका. आणि स्वामी माऊली आहेत, आईला तर सगळं काही माहीत असतं, आपल्याला कोणत्या वेळेला काय द्यायचं. त्यामुळे अखंड नामस्मरण चालू ठेवायचं आहे. बघा, योग्य क्षणाची वाट पाहायची आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या बेल आयकॉन कमेंट करून तुम्ही दाबून ठेवा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.